पूर्ण प्राप्त केलेले आहेत दिवाळ संघाने म्हणजे सुमित याने. आता स्ट्राईकला आहे तो सुमित आणि नॉन स्ट्राईकला आहे तो भूपेश. बघूया पहिली घेऊन आलेला तो अजय. दुसरा चेंडू घेऊन निघतो तो सुमित साडे. चटपट पाहिल्यानंतर शटल घेऊन निघालाय. सुंदर असा बॉल ट्रॅव्हल केलेला होता तो अजय आगासकर याने. आणि दुसरा चेंडू निर्धाव चेंडू. बघूया आता काय होतंय. अजून 4 चेंडू बाकी आहेत ते अजय आगासकर याचे. बघा काय करते अजय आगासकर. पुन्हा एकदा निघतो सुमित साडे. जोरदार असा फटका मारलेला होता एक्स्ट्रा कव्हर याच्या दिशेने. आणि पंच विजय सरांचा निर्णय येतो तो चौकार. बघूया चौथा चेंडू घेऊन निघते तो सुमित साडे अजय आगासकर. चार बॉलनंतर षटक घेऊन निघते तो सुमित. सुमितने सुंदर असा फटका मारला होता आणि पंचांचा निर्णय येतो तो षटकार. डब्बे में डब्बा डब्बे में डेक षटकार देख और घुटना डेक. या षटकाराच्या साह्याने धावा झाल्यात त्या 12. 5 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा निघतो अजय. 5वा चेंडू घेऊन जोरकरचा फटका मारलेला होता तो आणि आज जातो तो चौकार. सकाळ सकाळ खावी पक्की सुकट आणि याने बॅटीवरती मारली उपट उपट उपट. एक चेंडू बाकी आहे अजून. बघा एक चेंडू बाकी आहे. काय करते तो अजय आगासकर. रोगन पोल का संघाला दिवाळा संघाला. हो जरूर नक्की क्षमता आहेत बहुत पण ती क्षमता सुमित मध्ये देखील आहे. तो धावा टुकून काढू शकतो. त्याने मागच्या सामन्यामध्ये खूपच सुंदर अशी फलंदाजी केली होती. बघूया या सामन्यामध्येही काय करतोय तो. अजून लास्ट चेंडू बाकी आहे तो अजय आगासकरचा. पुन्हा एकदा निघतो तो अजय आगासकर. सुमित साडे चेंडू सुंदर असा बॉल टाकला होता तो अजय आगासकरने आणि पंचांचा निर्णय निर्धाव चेंडू. आणि या ओव्हर नंतर धावा झालेल्या आहेत त्या 16. बिनगडी बाद 16 धावा. बघूया आता दुसरी ओव्हर हाताळण्यासाठी कोण येतो आहे कोपरकेने संघाकडून. आता स्ट्राईकला येतो भूपेश. बघूया काय करेल भूपेश. आणि बॉलिंग मार्फत येतोय तो सूरज. काय करेल सूरज. नक्कीच रोखून ठेवेल का. हो जरूर. खूप क्षमता आहेत सूरज मध्ये परंतु बघूया तीच क्षमता भूमेश मध्ये पण आहे. पुन्हा एकदा निघतो तो सूरज. भूपेशकडे दोरकरचा फटका मारला होता पिचवरच टलट्या सर्कलच्या मध्येच परंतु एक धाव ठोकून काढली ती सुमित याने. आणि आता संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनगडी बाद 17. बघा पुन्हा एकदा सूरज सुमितला.
हा सुंदर असा फटका मारलेला आहे. बघूया जय फसते का. हो जरूर फसलेले आहे. कुठलीच चूक करणार नाही तो. वरून सुंदर अशी कॅच पकडली होती ती वरून याने. बेस्ट फिल्डर असे खूप पारितोषिक भेटलेले आहेत ते वरून याला. चला लवकरात लवकर थोडासा मॅच मध्ये स्पीडअप घ्यावा. बॅटर उतरलेला आहे तो रोशन. रिटायर्ड झाला होता तो प्लेयर म्हणजेच सुमित. सुमित ओके. बघूया तिसरा चेंडू घेऊन निघणार आहे तो सूरज. अंपायरचा निर्णय वाईट. वाईट म्हणजे लफड्यावाला आणि लफड्यावाला म्हणजे झिंगाट. बघूया पुन्हा एकदा येतो तो सूरज. फुलटच चेंडू होता आणि फुलटच चेंडूवरती आलाय तो चौकार आणि आहे तो नो बॉल. पंचाचा निर्णय येतोय प्रसाद शेडकर यांचा. नो बॉल. बघूया फ्लीटचा बॉल आहे. बघूया काय करेल तो. बघूया काय करेल तो रोशन मडवी. या नो बॉलच्या साह्याने धावसंख्या झालेल्या आहेत 23. रोशन स्ट्राईक. बघूया काय करेल. हा सुंदर असा फटका मारलेला होता तो विकेटच्या दिशेने, परंतु निखिलाचा सुंदर असा थ्रो आणि धावा ठोकून काढल्या होत्या त्या या बॉलवर. 2 पुन्हा एकदा निघतो तो सूरज. हा सुंदर असा फटका मारला होता तो रोशन याने लॉंग ऑनच्या दिशेने आणि पुन्हा एकदा 2 धावा ठोकून काढलेल्या आहेत त्या रोशन याने. आणि या 2 दुःखाच्या साह्याने धावा होतात त्या 27. अजून एक सूरजाचे 2 चेंडू बाकी आहेत. बघूया काय करेल. 2 चेंडू बाकी आहेत सर. 1 नो होता सर. चला पुन्हा एकदा निघतो तो सूरज. पाचला एक डाले देऊन चोकबार डॉट बॉल. बघूया काय करेल तो सूरज. शेवटचा चेंडू घेऊन निघतो तो सूरज. सुंदर असा बॉल ट्रॅव्हल गेला होता, परंतु बॉलच्या गाठी पळतोय. बघूया काय करेल.
दोन धावा नाही, जरूर चौकारचा निर्णय होतोय तो प्रसाद शेडकर सरांचा. ओव्हर आणि या ओव्हरच्या समाप्तीने धावा होतात त्या 31. 31 झाल्या ना. या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत त्या 15 आणि विकेट आहे तो 1. बघूया आता सूरज नंतर गोलंदाजीसाठी होतो तो. धावा झालेल्या आहेत त्या 31. आता सूरज नंतर गोलंदाजीसाठी होतो तो ओमकार उर्फ ओमी. सुंदर अशी गोलंदाजी करतो तो. बघूया काय करेल तो या मॅच मध्ये. समोरला दिवा असंग. थोडस स्पीडअप करा. स्ट्राईकला होतो भूपेश. हा सुंदर असा फटका मारलेला आहे. बघा काय होतोय. गेला 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 पलीकडे इकडे तिकडे. हा जातोय तो चौकार. थोडासा खराब असा चेंडू होता परंतु त्या खराब चेंडूचा फायदा घेतला होता तो भूपेश मडवी याने. बघूया काय करतील ते ओंकार. दुसरा चेंडू घेऊन निघणार आहेत ते भूपेश साडे. भूपेश हा सुंदर असा फटका मारलेला होता तो मिड विकेटच्या दिशेने परंतु 2 धावा धावून काढलेल्या आहेत त्या भूपेश याने. आणि या 2 धावाच्या साह्याने धावसंख्या होतात त्या 37. बघूया काय करतील ओंकार. पहिल्यावर तिसरा चेंडू घेऊन जातात ते. हा सुंदर असा फटका मारलेला होता परत भूपेश याने परंतु एक धाव दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव प्रयत्नशील राहिली. बहुत अशी सुंदर अशी खेळी चाललेली आहे ती दिवाळी संघाची. 2 धावा अशा ठोकून काढतायत ते. आणि या 2 धावांच्या धावसंख्या होत आहेत त्या 39. पुन्हा एकदा निघतोय तो ओमी. हॅलो आणि या बॉलवर आलेला आहे तो चौकार. प्रोड्युसर यांचा निर्णय आहे. बघूया या चौकाराच्या साह्याने धावसंख्या होतात त्या 43 आणि अजूनही 2 चेंडू बाकी आहेत ते ओंकाराचे. बघूया काय करेल तो. डोकं ठेवेल का. हो जरूर क्षमता आहे. बहुत देखील क्षमता आहे त्याच्या ह्या प्लेअर मध्ये या व्यक्तीमध्ये. परंतु स्ट्राईकला आहे तो भूपेश. बघूया काय करतो तो. हा सुंदर असा फटका मारलेला होता तो आणि याच फटक्याशी भगत सर यांचा निर्णय होतोय चौकार. आणि धावा झालेल्या आहेत त्या 47. अजून 1 चेंडू बाकी आहेत. बघूया काय करेल भूपेश मडवी. हे 17 धावांवर खेळत आहे आता आणि रोशन मडवी हे 12 धावांवर खेळत आहे. बघूया काय करतील. अजून टोकून काढतील का धावा. हो जरूर नक्की क्षमता आहे. लासा चेंडू घेऊन येतो तो ओंकार. ओहो सुंदर असा बॉल फ्लाईट केला होता. खाली बसला होता चेंडू आणि या चेंडूवर निर्धाव चेंडू. बघूया या
वैयक्तिक पहिल्या आणि संघाच्या तिसरी ओव्हर नंतर धावा होत आहेत त्या 47. बघूया अजून देखील एक ओव्हर बाकी आहे. बघूया काय करेल कोपरकरने संघ. एक ओव्हर रोखून ठेवेल का या संघाला. बघूया क्षमता आहे जरूर पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय होईल ते आपण सांगू नाही शकत. स्ट्राईकला आहे ते रोशन मडवी आणि गोलंदाज झालेला आहे संजीत उर्फ नाखवा. बघूया काय करतील ते. रोखून ठेवतील का. हो जरूर क्षमता आहे. लेफ्टी गोलंदाज आहेत. बघूया काय करणार आहेत ते. संजीत हो सुंदर असा फटका मारला होता तो. बघूया हो थोडीशी मिस फिल्डिंग झाली होती ती निखिल पाटील याच्याकडे आणि पंचांचा निर्णय येतो तो चौकार. आणि या चौकाराच्या साह्याने धावा होतात त्या 51. एक बॉल 51. बघूया काय करणार आहेत. बघूया दुसरा चेंडू टाकायला येणार आहे तो संजीत आणि स्ट्राईकला आहे रोशन मडवी. काय करेल तो. खूप सुंदर अशा धावांवर खेळत आहेत तो. 20 धावांवर खेळत आहे तो रोशन. 16 धावांवर खेळत आहे. बघूया हा 2 धावा ठोकून काढलेले आहेत ते रोशन याने. धावा झालेल्या आहेत रोशन याच्या वैयक्तिक 18 आणि संघाच्या धावसंख्या झालेल्या आहेत त्या 53. बघूया काय करेल तो रोशन मडवी. बघूया काय करेल रोशन मडवी. पुन्हा एकदा निघतोय तो संजय 4-5 बॉलांचा स्टार्टअप घेऊन. हा सुंदर असा बॉल उडवलाय परंतु झेल फसला. बघूया काय करेल तो संजीत. स्वतः आहे झेल खाली आणि सुंदर अशी झेल पकडली होती ती संजीत याने. सुंदर असा आनंद असुरी आनंद गुवाहाटीला जाऊन मुख्यमंत्री झाल्याचा आनंद असा झालेला आहे तो कोपरखिंड या संघाला. हा ना बघूया बघूया काय करेल तो संजीत. चौथा चेंडू बाकी आहे त्याचा. फलंदाज लवकरात लवकर पाठवा. दिवा हवं संघ प्लीज थोडासा स्पीडअप करा. अजूनही सामना खेळवायचा आपल्याला फायनलचा. थोडासा स्पीडअप करा दिवा संघ प्लीज. अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. रोशन मडवी याची जागा भरून काढण्यासाठी येत आहे तो भाग्यवान. त्याने खूप सुंदर अशी फलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. बघूया काय करेल तो भाग्यवान. रोशन मडवी याची जागा भरून काढण्यासाठी येत आहे तो. कारण रोशन मडवी याने 8 बॉल 18 धावांची खेळी जरूर केली होती आणि सुमित याने देखील 7 बॉल 16 धावांची खेळी केली होती. बघूया अजून 3 चेंडू बाकी आहेत. संजीत याचे काय करेल तो. आडून ठेवेल का रोखून ठेवेल दिवा संघाला. जरूर देखील क्षमता आहे खूपच क्षमता आहे बहुत बढिया. काय करेल तो भाग्यवान. स्ट्राईकला आहे तो भाग्यवान. नॉन स्ट्राईकला आहे तो बुत्तेश. बघूया बॉलचा सुंदर फ्लाईट केलेला होता परंतु एक धाव आणि थोडीशी गफलत झाली होती परंतु एक धाव पूर्णपणे प्रयत्नशील केलेला होता ते भाग्यवान याने.
या एक धावच्या धावसंख्येने पोहोचलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 54. 54. 2 चेंडू बाकी आहेत ते संजित याचे. बघूया काय करेल तो. सुंदर अशी खेळी खेळत आहे ते दिवाळ संघाचे खेळाडू म्हणजे फलंदाज. अडून ठेवेल का संजित. हा सुंदर असा फटका उडालेला आहे. बघूया कॅच आहे. कुठली चूक करणार नाही तो निखिल पाटील यावेळी. आणि आऊट झालेला आहे तो भूपेश मडवे. 17 धावा काढलेल्या आहेत त्या भूपेश याने 8 बॉलामध्ये. सुंदर अशी फलंदाजी चाललेली आहे दिवाळ संघाची. बघूया काय करतील ते. अजून एक चेंडू बाकी आहे. बघूया एक चेंडूचा सामना करण्यासाठी येणार कोण आहे तर दिवाळ संघामधून फलंदाज. आणि धावा आहेत त्या 54. एक चेंडू बाकी. आता भुवनेश्वरची जागा भरून काढण्यासाठी येत आहे तो केतन पाटील. बघूया काय करेल. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडूचा सामना खेळण्यासाठी आलेला आहे तो. काय करणार देवाळा संघाचा खेळाडू म्हणजेच फलंदाज केतन पाटील. काय करणार तो बघूया. संजय काय करेल. एक चेंडू बाकी आहे या इनिंग मधला. संजीत रोखून ठेवेल का बघूया काय करतोय तो. पुन्हा एकदा निघतोय तो संजीत. केतन पाटील जडे. हा जोरगल्याला फटका मारलेला होता. जेल बसलाय. जेल मध्ये थोडीशी मिसफिल्डिंग झाली होती ती संजीत याच्याकडनं पडलं. परंतु एक धाव या एक धावाच्या धावसंख्येने धावा झालेल्या आहेत त्या 55 म्हणजेच 55 आणि 56 रनांचा आव्हान दिलेला आहे तो कोपरखेडणे संघाला दिवाळ संघाने. बघूया काढून ठेवतील का या धावा. क्षमता आहेत टोटल.
नॉन स्ट्राईकला आहे तो सूरज पाटील. बघूया काय करेल तो. दीपेश आगसकर बहुत बढिया, क्षमता खूप देखील आहे. काय करेल तो, जिंकून देईल का हा सामना आपल्या संघासाठी. काढेल का धावा. हो नक्की जरूर देखील काढेल. बॉलर येतो तो सुमित साळवी ज्याने 7 बॉलामध्ये 16 धावा ठोकून काढल्या होत्या. खूपच सुंदर असा खेळाडू आहे तो. बघूया काय करेल तो. 55 धावा काढून 56 धावांचा आव्हान दिला होता तो कोपरखेडणे संघाला, दिवाळी संघाने. बघूया काय करणार ते. दिवाळी संघ थोडासा स्पीडअप करा, अजूनही आपल्याला शेवटचा सामना खेळवायचा आहे. बघूया दीपेश नॉन स्ट्राईकला काय करेल तो. आणि सूरज पाटील देखील नॉन स्ट्राईकला आहेत. आणि माफ करा, दीपेश आगसकर आहेत ते स्ट्राईकला. बघूया काय करतील ते. क्षमता आहेत, बहुत बढिया खेळाडू आहेत. काय करणार ते बघूया आपण. आणि आता गोलंदाजीसाठी होतो तोच खेळाडू सुमित, ज्याने खूपच अशी सुंदर फलंदाजी केली होती मागच्या इनिंग मध्ये. बघूया काय करेल तो. पुन्हा एकदा निघतो सुमित. दीपेश साडे हा सुंदर असा फटका मारलेला आहे. यावेळी देखील दम खाऊन ठोका दिला गाड्यानं. चिलीम चुटका विमल कुठला शॉट. दीपेश आगसकरच्या बॅटमध्ये षटकार. संघाचा श्री गणेश झालेला आहे तो या षटकाराने. आणि या षटकाराच्या साह्याने धावा झालेल्या आहेत त्या कोपरखेडणे संघाच्या 6. एक चेंडू 6 धावा. बघा बघा दुसरा चेंडू घेऊन निघेल तो सुमित. पुन्हा एकदा दीपेश साठी. बघा काय करेल तो. जोरकासा पहिलाच फटका मारलेला होता तो मिड विकेटच्या दर्याने. सुमित बघा काय करेल तो. रोखून ठेवेल का. हो जरूर, क्षमता खूप आहे, बहुत बढिया क्षमता आहेत त्याच्यामध्ये. तो काय करेल बघूया. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. पुन्हा एकदा निघतो तो सुमित. दीपेश साडे हो सुंदर असा फटका मारलेला आहे. यावेळेस देखील हा जातोय तो षटकार. आडव्या बॅटने हा बेकार चेंडू, बेकार बॉल, बेकार खांडीला गेला आणि फाटा फुटला शेंडीला. या काय बोलतं. हा जातो तो षटकार. सुंदर असा फटका मारला होता तो दीपेश याने. बघूया तिसरा चेंडू घेऊन निघेल तो सुमित दीपेशसाठी, ज्याने 2 बॉलमध्ये 2 षटकार मारलेले होते. काय करेल तो. पुन्हा एकदा निघतो तो सुमित. तिसरा चेंडू घेऊन दीपेश साडे हा जोरास का फटका मारलेला आहे. बघूया बाउंड्री भेटेल का. हो जरूर देखील भेटली आणि गेला तो चौकार. सुंदर अशी खेळी करतोय तो दीपेश आगसकर, कोपरखेडणे संघाचा फलंदाज. सुंदर अशी खेळी करतोय तो दीपेश आगसकर. आतापर्यंत 3 बॉल मध्ये त्यांनी 14 धावा ठोकून काढलेल्या आहेत आणि धाव संख्या झालेली आहे ती 16. माफ करा 16 धावा ठोकून काढलेल्या आहेत त्या दीपेश आगसकरने. थोडंसं स्पीडअप करा प्लीज. दिवा संघ आपल्याला अजून शेवटचा सामना देखील खेळवायचा आहे. प्लीज दिवा संघ ही विनंती आहे तुम्हाला. बघूया काय करेल दीपेश. चौथा चेंडू घेऊन निघतो तो सुमित दीपेश साठी. बघूया सुंदर असा फटका मारलेला आहे. बघा बाहेर जाईल का. जरूर फिल्डर आहे त्याच्या मागे. 2 धावा काढलेल्या आहेत. 3ऱ्या धावाचा प्रयत्न करतील का. हो जरूर देखील नाही केली. कुठलीच गफलत करणार नाही तो दीपेश. 2 धावा. या 2 धावाच्या साह्याने धावा झालेल्या आहेत त्या 18.
थोडं स्पीडअप करा दिवा संघ प्लीज, विनंती आहे तुम्हाला. पुन्हा एकदा निघेल तो सुमित, पाचा चेंडू घेऊन दीपसाळे काय करेल. हा देखील जरूर फटका मारलेला आहे पण फसलेला आहे तो दीपेश. कॅच पकडलेली आहे ती दीपेश यांनी. बघूया काय करेल तो निखिल. दीपेश याची जागा भरून काढण्यासाठी येत आहे तो निखिल. बघूया काय करेल तो. खूपच असा नामांकित वाजलेला खेळाडू आहे तो कोपरखेडणे संघाचा. बघूया काय करेल तो निखिल. सुंदर अशी फलंदाजी करतो तो. बॅट तुला सांगते तू कॉमेंटेटर आहे प्लेयर नाही बाबू. बघूया काय करेल. अजून एक चेंडू बाकी आहे तो सुमित याचा. निखिल स्ट्राईकला आहे काय करेल तो. सुंदर असा फटका मारलेला होता तो. सुंदर अशी एकच टोकन गाळलेले आहे ते निखिल याने. आणि या एक धावाच्या धावसंख्या वाढलेली आहे ती 19. धावसंख्या झालेल्या आहेत ते या ओव्हरच्या साह्याने 19. थोडस स्पीडअप करा दिवा संघ, आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. कृपया मी विनंती करतो आपल्याला. बघूया काय करेल तो. बॉलर आलेला आहे तो रोशन मडवी गोलंदाज. काय करेल तो. खूप अशी सुंदर फलंदाजी केली होती त्याने मागच्या इनिंग मध्ये. बघूया आता हे काय करू शकतो तो. क्षमता आहे त्याच्यामध्ये पण काय करेल तो. ती क्षमता निखिल पाटील मध्ये आहे. बघूया काय करणार तो. सुंदर अशी फलंदाजी करताना भेटलेला आपल्याला दीपेश आगसकर, परंतु तो आउट झाल्यानंतर त्याची जागा भरून काढायला आलेला आहे तो निखिल. पुन्हा एकदा निघतो तो रोशन. निखिल चाडी सुंदर असा वर ट्रॅव्हल केला होता आणि अंपायरचा निर्णय तो डॉट बॉल. 5 ला 1 झाला. चोकवार डॉट बॉल. बघूया दुसरा चेंडू खेळण्यासाठी निखिल. पुन्हा एकदा निघतो तो रोशन. 4-5 पावलांचा स्टार्टअप घेऊन निखिल चाडी. सुंदर असा फटका मारलेला आहे परंतु एकदा भेटते आणि थोडीशी गफलत होते आणि या गफलतीने भेटतोय आपल्याला चौकार. म्हणजे दारातून गेली बाई आणि टोपलीत दिसली केली आणि घरात घुरमधून मिळी असं झालं बरं याचं. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या वाढलेली आहे आणि धावसंख्याला वेग भेटलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 23. धावसंख्या झालेली आहे ती 23 2 बॉल नंतर. बघा तिसरा चेंडू काय करेल तो निखिल. काय करेल. तिसरा चेंडू घेऊन निघणार तो रोशन. निखिल चढी 4-5 पावलांचा स्टार्टअप घेऊन रोशन मडवी निघालेला आहे तो निखिल साडे. वाईट बॉल. लफड्याचा बॉल म्हणजे झिंगाट आणि झिंगाट म्हणजेच वाईट आणि वाईट म्हणजेच मोफत धाव मिळते ती कोपरखेडणे संघाला. बघूया काय करेल तो निखिल पाटील. तिसरा चेंडू मारेल का तो. हो जरूर देखील क्षमता आहे बहुत बढिया पण रोशन मध्ये क्षमता आहे. रोखून ठेवेल तो. सुंदर असा फटका मारलेला आहे तो निखिल याने परंतु अंपायरचा निर्णय येतो तो नो बॉल आणि या नो बॉल मध्ये नंतर
धावा रोखून काढलेल्या आहेत त्या 2 आणि आता रना वाढलेल्या आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती टोटल 27. बोलला असतास आता नाही दिला तरी नाही बोलायचा बॉल झाल्याशिवाय बघूया फ्रीचा बॉल आहे. काय करेल तो निखिल? मोठा फटका मारेल का? हो जरूर, देखील क्षमता आहे. काय करेल तो निखिल पाटील या रोशन मळवीच्या बॉलवर? पुन्हा एकदा निघतो तो रोशन. निखिल जाडे चेंडू घेऊन हा सुंदर असा फटका मारलेला आहे. उडाला बॉल, गती घेतली बॉलने. चेंडू खाली आहे फिल्डर, परंतु थोडीशी गफलत झाल्यानंतर धावा ठोकून काढलेल्या आहेत त्या 2 आणि या 2 धावाच्या धावसंख्येनंतर धाव पोचलेल्या आहेत त्या 29. बघा पुन्हा एकदा रोशन निघणार आहे तो. निखिल जाडे चेंडू घेऊन काय करेल तो? हा सुंदर असा फटका मारलेला आहे. काय करेल तो? हो जरूर, पंचाचा निर्णय होतोय तो 6. देखताय जिलेबी और मांगताय भजिया असा शॉट मारलेला होता बेकार तो. राज बेकार मिळतो लो कंचीन लय. 14 बॉल 14 चेंडू आणि धावा काढायच्या आहेत त्या कोपर केरने सांगायला 21. बघा काढेल का? हो जरूर, देखील क्षमता आहे कोपर केरने संघामध्ये, परंतु तीच क्षमता आहे ती दिवाळ संघामध्ये, ती रोखून ठेवेल या संघाला. हो जरूर क्षमता आहे रोशन मडवीमध्ये, सुमितमध्ये, अजूनही खूप बॉलर आहेत त्यांचे. बघूया काय करेल तो. 5वा बॉल घेऊन निघतोय तो रोशन. पुन्हा एकदा निखिल झाले. हा जोरकाराला फटका मारलेला मिड विकेटच्या दर्याने. अरे बघतोस काय रागानं चौकार मारलाय रागानं. या चौकाराच्या साह्याने धावाला गती होते ती 39. 17 रनिंग. बघूया शेवटचा चेंडू रोशन मडवी काय करणार आहे तो? पुन्हा एकदा निघतो तो रोशन मडवी. निखिल झाडे हा थोडीशी गफलत जाते होती पण डॉट बॉल. आणि या ओव्हर नंतर धावा झालेल्या आहेत त्या 39 धावा टोकन काढलेल्या आहेत त्या कोपर केरने संघाने. बघूया काय करेल. अजूनही 12 बॉल म्हणजे 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे कोपर केरने संघाला. काय करेल कोपर केरने संघ? हो नक्कीच धावून काढेल या धावा, पण क्षमता आहे. बघूया काय करेल. आणि देवा संघामध्ये पण रोखून ठेवण्याची क्षमता आहे. काय करतील ते दिवा संघ? थोडंसं स्पीडअप करा. आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे जो की फायनलचा आहे, मेगा फायनल. माझ्यासोबत स्कोर बुकर आहेत ते हर्षद आणि आयुषजी सर. बघूया काय करतील ते. आता बॉलर आलेला आहे तो भूतेश. त्यांनी सुंदर अशी फलंदाजी केली होती. 8 बॉलमध्ये 17 धावा टोकून काढलेल्या होत्या. बघूया तो काय करणार आहे. रोखून ठेवेल का? हो जरूर, नक्कीच क्षमता आहे त्याच्यामध्ये. काय करेल तो? आता स्ट्राईकला आहे तो सूरज. पहिलाच बॉल खेळायला येत आहे तो. बघा काय करणार. वैयक्तिक पहिल्या ओव्हर घेऊन निघतो तो भूपेश आणि संघाची 3री ओव्हर. पहिला चेंडू सूरज चढे. हा फ्लॅट झाला होता बॉल, पण डॉट बॉल. आता चेंडू राहिलेत ते 11 आणि धावा पाहिजेत ते 17. बघूया काय करेल तो. काय करेल सूरज पाटील? हो जरूर, देखील क्षमता आहे. थोडीशी फिल्डिंग मध्ये जास्त प्राप्ती करत आहेत ती दिवा संघ. पुन्हा एकदा निघतो तो भूपेश. 4-5 बॉलांचा स्टार्टअप घेऊन दुसरा चेंडू घेऊन सूरज चढे. हा फटकावलंय
फटकावला अरे गेला रे बाबा 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 गेला षटकार. फिल्डर होता 11 एकर मध्ये आणि याने तमाशा केला तो 12 एकर मध्ये. बाबा 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 बघूया काय करेल. क्षमता आहे सूरज मध्ये. काय करेल आता. 10 बॉल म्हणजे 10 चेंडू बाकी आहेत आणि धावा काढायच्या आहेत त्या 11. थोडीशी सामना कोपरखैरणे संघाच्या बाजूने झालेले आहे, परंतु क्रिकेट आहे काय होईल आपले सांगू नाही शकत. दिवा संघ देखील मजबूत आहे. काय करेल दिवा संघ. भूया उपेश तिसरा बॉल टाकतोय. हो सुंदर असा बॉल गेलेला होता, परंतु मिस फिल्डिंग झाली आणि मिस फिल्डिंगचा फायदा घेतोय तो सूरज. एक धाव काढले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. हो देखील निखिल पळतोय आणि दुसरी धाव पूर्णपणे प्रयत्नशील ठरलेले आहे आणि 2 धावा टोकन काढलेल्या आहे आणि या 2 धावाच्या साह्याने धावा झालेल्या आहेत त्या 47 आणि आता 9 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे ती कोपरखैरणे संघाला. बघा काय करेल का सूरज. चौथा चेंडू घेऊन निघाला होता. हा सूरजाने थोडासा गफलत मारलेला होता, परंतु जेल होती. जेलच्या खाली कोणीच नव्हता फिल्डर. पुन्हा देखील सूरजाने 2 धावा काढल्या आणि या 2 धावाच्या साह्याने धावा झालेल्या आहेत ते एकूण 50 आणि आता पाहिजे ते 8 चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा निघते. 5वा चेंडू घेऊन दीपेश सूरज चढे. हा जोरदार झटका मारलेला आहे. बघा जाईल का, परंतु गेला 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 पलीकडे इकडे तिकडे. आज जातो तो सावकाश सूर्याच्या बॅटमधून. अजून एक चेंडू बाकी आहे. करावे ओ ह्यांनी व्यासपीठावर या नानापैकीचा कौल देण्यासाठी. आता पाहिजे तर 7 चेंडू आणि 3 धावा. काय करेल तो सूरज. ओ पुन्हा एकदा मारलेला शॉट. गेला 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 पलीकडे इकडे तिकडे, परंतु हा बिरजू सर यांचा निर्णय येतो तो चौकार. जिंकलेला आहे तो संघ कोपरखैरणे. बघूया काय करतील ते. आनंद होत आहे आणि हा आनंद कुठल्याच पैशाने विकत घेता नाही येत. हा आनंद खूपच भारी असतो. आपल्या संघाला विजय प्राप्त मिळवून दिल्यावर जो आनंद असतो तो कुठल्याच पैशाने कुठल्याच मोलाने विकत घेऊ नाही शकत आपण. बघूया आता करावे अविरुद्ध कोपरखैरणे संघाचा सामना होईल. आठ बॉल 19 6 बॉल 18. कोणी बॉलिंग बोल ना सूरजची 15 धावा दिले. एक विकेट आहे ना संजीत 2 विकेट 8 धावा. 3 धावा केरले. हा